हाय हॅलो नमस्कार। आज आपण बनवणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होणारे मऊ लुसलुशीत असं उपीट। त्यासाठी मी 1.5 वाटी रवा घेतलेला आहे। हा रवा भाजलेला आहे। कधीही उपीट बनवताना भाजलेला रवा वापरायचा म्हणजे उपीट हे चिकट होत नाही। या ठिकाणी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे चिरून, 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, थोडासा कढीपत्ता, कोथिंबीर आणि शेंगदाणे घेतलेले आहेत। या ठिकाणी कढई गरम झाली की त्यामध्ये चमचाभर तेल सोडलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाले की घालूया अर्धा चमचा मोहरी। मोहरी व्यवस्थित तडतडली की घालूया अर्धा चमचा जिरं। यामध्ये घालूया कढीपत्ता। कढीपत्ता व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाला की घालूया हिरवी मिरची आणि मिरची घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। आणि त्यामध्ये मी शेंगदाणे घातलेले आहेत। हे शेंगदाणे भाजलेले आहेत ते सुद्धा छान तेलामध्ये परतून घ्यायचे म्हणजे खाताना शेंगदाणे अगदी कुरकुरीत आणि टेस्टी लागतात। त्यामध्ये घातलेला आहे कांदा। या ठिकाणी एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घातलेला आहे। कांदा सुद्धा आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा लालसर झाला की त्यामध्ये घालूया टोमॅटो। टोमॅटो आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत परतायचं नाही तर अगदी थोड्या वेळ तेलामध्ये परतायचं आहे। आणि त्यामध्ये आता आपल्याला घालायची आहे हळद आणि मीठ। या ठिकाणी मी छोटा अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ। हळद मीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता घालायचा आहे भाजलेला रवा। या ठिकाणी भाजलेलाच रवा वापरायचा। 1.5 वाटी रवा मी या ठिकाणी वापरलेला आहे। रवा घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित 1 मिनिटभर तो तेलामध्ये आणखीन एकदा परतून घ्यायचा आहे म्हणजे उपीटमध्ये रवा हा व्यवस्थित फुलतो आणि उपीट खाताना मऊ आणि लुसलुशीत लागतं। या ठिकाणी रवा पाहू शकता छान फुललेला आहे। आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे गरम पाणी। या ठिकाणी मी 1.5 ग्लास गरम पाण्याचा वापर केलेला आहे। जेवढा आपण रवा घेतो त्या 3 ते 4 पट आपल्याला गरम पाण्याचा वापर करावा लागतो। पाणी घातल्यानंतर रवा व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि 5 ते 6 मिनिट आपल्याला व्यवस्थित ताट झाकून वाफवून घ्यायचं आहे। आणि अगदी 5-6 मिनिटातच आपलं उपीट आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे। रवा सुद्धा छान फुललेला आहे। आता आपण उपीटमध्ये पिळूया अर्धा लिंबू। या ठिकाणी उपीटमध्येच आपण लिंबू पिळून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवायचं म्हणजे ते व्यवस्थित उपीटमध्ये मिक्स होतं। लिंबू पिळल्यानंतर एकदा व्यवस्थित आपल्याला उपीट आहे ते हलवून घ्यायचं आहे। सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 ते 2 चमचे तूप। तुपामुळे अतिशय छान सुगंध आणि टेस्ट येतो उपीटला। शेवटी आपण अशा पद्धतीने तूप घालून घ्यायचं आहे आणि घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अगदी कमी साहित्यामध्ये अतिशय टेस्टी मऊ लुसलुशीत असं उपीट आपलं तयार झालेलं आहे। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।